नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र लॉ सीईटी स्लॉट 3 म्हणजे शिफ्ट 3 चे डे 2 चे आपण पेपर एनालिसिस करणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रॉब्लेम येत होता, की सर डे 2 चे जे काही शिफ्ट 3 चे जे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही द्या. जेणेकरून येणाऱ्या एक्झाम जे नेक्स्ट इयरला असेल किंवा आता जी तुम्ही एक्झाम दिलेली आहे, त्याचे करेक्ट आन्सर काय असतील हे तुम्हाला यामध्ये समजून जाईल. सो याचं पेपर एनालिसिस आपण करत आहोत. त्यानंतर जे क्वेशन विचारले ते क्वेशन आपण आता यामध्ये रीड आउट करूया. ठीक आहे. जर आपण बघितलं स्टॅटिक जीके आणि करंट अफेअर्समध्ये जे क्वेशन विचारलेले होते. सो याच्यामध्ये पहिला क्वेशन जो विचारलेला फुल फॉर्म ऑफ नाटो. नाटोचा जो फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. सेकंड क्वेशन होता इन व्हिच कोर्ट वी गेट जस्टिस फॉर इंटरनॅशनल क्राईम. सो याचं उत्तर जे आहे आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे हग मध्ये नेदरलँड्समध्ये. Next question, who was the first president of USA? George Washington. Next question, which mountain range is not in Maharashtra? So Himalaya range. Next question, who is the father of Kathak? The Pandit Birju Maharaj. Next question, which is the UNESCO World Heritage Site among the following? The Hampi. Next question, which are the highest peak in Maharashtra? Kalsubai. Next question, जम्मू काश्मीर ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे? सो डोगरी. नेक्स्ट क्वेश्चन बाबर फर्स्ट फाईट हेल्ड ॲट वेअर फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत इन 1526. नेक्स्ट क्वेश्चन होता सायलेंट व्हॅली मुवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे हू वॉज द डिफिटेड बाय बाबर इन पानिपत वॉर्स? इब्राहिम लोधी. Next question is Shanghai deer is founded in which national parks? So Kibul Lamjau National Park. Next question is acid rain is caused due to which chemicals? So sulfur dioxide and nitrogen oxides. So these are the question of statistic GK and current affairs. त्यानंतर next session आहे legal aptitude. यामध्ये फंडामेंटल राईट्स वर विचारलेले क्वेश्चन, वन पॅसेज विचारलेला, प्रिन्सिपल बेस फॅक्ट्स वरती क्वेश्चन खूप आले होते. लॉ ऑफ टॉट वरती क्वेश्चन होते आणि BNSचा जो मर्डरचं सेक्शन काय आहे त्यावरती क्वेश्चन विचारलेलं होतं. नेक्स्ट सेक्शन आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये जर आपण 3 पॅसेज आले होते. फिलर्सवरती पण क्वेश्चन होते. एरर्सवरती पण होते. सिनॉनिम्स, अँटोनिम्स जे आहे. पॅराजंबल्सवरती पण क्वेश्चन विचारले होते. मीनिंग होतं करेक्शनचं वगैरे. आयडियम आणि फ्रेजेसमध्ये हा एक फ्रेज आहे, द पर्सन हू कलेक्ट्स द बुक्स हे एक विचारलेलं होतं. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच विचारलेलं, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह विचारलेलं, टेन्सेस विचारलेलं आणि आर्टिकल्स यावरती इंग्लिशमध्ये शिफ्ट 3 मध्ये हे क्वेश्चन विचारले होते डे 2 मध्ये जे आज एक्झाम झालेले आहेत त्यावरती. नेक्स्ट जो आहे लॉजिकल रिझनिंगचा जो पार्ट आहे, त्यामध्ये जर बघितलं ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सायलोलिझम, एनालॉजी, क्लासिफिकेशन, क्यूब, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड अझम्पशन, पझल आणि सीरीज यावरती क्वेश्चन लॉजिकल रिझनिंगमध्ये विचारलेले होते. ओके. सो हे क्वेश्चन शिफ्ट 3 मध्ये आजच्या सेशनमध्ये डे 2 मध्ये विचारलेले होते. सो आय होप तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर समजले असतील. खूप विद्यार्थी यामध्ये जे आहेत, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल, की करेक्ट आन्सर काय आहे. त्यानंतर जी काही आता तुमची एक्झाम झालेली आहे सर्व, त्यानंतर तुमचे करेक्ट क्वेश्चन पेपर जे असेल, जे तुम्ही मार्क्स केलेले आहेत, ते तुमच्या ऑब्जेक्शन जे काही तुमचे विंडो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. कोणत्या क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग तुमचे जी फायनल मेरिट असेल ती लागणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट असेल, की रिझल्ट कधीपर्यंत लागेल. सो एखाद महिन्यानंतर तुमचा रिझल्ट हा लागला जाईल. ठीक आहे. सो त्याची अपडेट तुम्हाला या चॅनल थ्रू भेटणारच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा. तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी अजून बेल आयकॉन जर प्रेस केला नसेल, याच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन बेल जर प्रेस केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात. ओके. थँक यू सो मच.